जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून हिंदू नववर्षाचं स्वागत यंदाही भव्य आणि दिव्य शोभायात्रेच्या माध्यमातून करण्यात आलं। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रामानंद संप्रदायाच्या वतीनं या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं। रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर चौक ते श्रीराम मंदिर या सुमारे 2.5 किलोमीटर अंतरावर ही शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत विविध आकर्षक चित्ररथ, पारंपरिक देखावे, झेंडेदारी, गुढीदारी तसंच कळशधारी महिला आणि पुरुष, भजन मंडळ तसंच विविध वेशभूषेतील भक्तगणांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। विशेष म्हणजे जिल्ह्यातील 9 तालुक्यातून 9 भव्य चित्ररथ या शोभायात्रेत सहभागी झाले होते। त्यामध्ये राम पंचायत, संत गोरा कुंभार, संत गजानन महाराज, धर्मक्षेत्र नाणीजधाम, मरणोत्तर देहदान, कोळी नृत्य, मोफत शैक्षणिक उपक्रम, रक्तदानाचं महत्त्व अशा विविध सामाजिक आणि धार्मिक विषयावरील देखावे सादर करण्यात आले। याशिवाय पारंपरिक नृत्य, वाद्य आणि सांस्कृतिक सादरीकरणामुळे शोभायात्रेला विशेष रंगत आली। जागुस्के मी चिपळूण तालुक्यातून आलेली आहे। आज रत्नागिरीमध्ये नववर्षानिमित्त जी श्री संप्रदायातर्फे रामानंद संप्रदायातर्फे स्वागत यात्रा निघाली आहे, त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो आहे। मी लांजावरून आलेलो आहे। आज आपल्या हिंदूंचं नववर्ष स्वागत यात्रा या ठिकाणी रत्नागिरी शहरामध्ये अखंडित जिल्ह्याच्या वतीनं नियोजन करण्यात आलेलं आहे। रत्नागिरीतून हनुमान मंदिर ते राम मंदिर अशी ही शोभायात्रा बहुसंख्येनं मोठ्या मोहजालामध्ये या ठिकाणी निघालेली आहे। माझं नाव दत्तात्रय वामन मोरे, जिल्हाध्यक्ष रामानंद संप्रदाय रत्नागिरी जिल्हा। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मंडणगडच्या टोकापासून ते राजापूरच्या टोकापर्यंत ही सगळी मंडळी एकत्र येऊन आज या ठिकाणी शोभायात्रा सुरू आहे। ही शोभायात्रा छत्रपती शिवाजी चौक ते प्रभू रामचंद्रांचं मंदिर रत्नागिरी शहर या ठिकाणी ही चाललेली आहे आणि अतिशय जोरात दिमाखात ढोल ताशांच्या गजरामध्ये वेगवेगळी चित्ररथ आणि ही वेगवेगळी चित्ररथ प्रत्येक तालुक्याने सादर केलेली आहेत। जय शहरात, माझं नाव दीपक शांताराम तावडे, रत्नागिरी जिल्हा निरीक्षक। आज या ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त भव्य अशी शोभायात्रा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी अगदी मंडणगड तालुक्यापासून राजापूर तालुक्यापर्यंत सगळे भाविक भक्तगण या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। नमस्कार, मी वर्षा परशुराम ढेकणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तसेच रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक 15 नगरसेविका।
जगद्गुरू श्री नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने आज मराठी नवीन वर्षाची ही शोभायात्रा सगळ्यांनाच प्रबोधन करण्यासारखी आहे. गेले अनेक वर्ष त्यांचे विविध उपक्रम होत असून यापुढेही असेच उपक्रम त्यांना हिंदू समाजासाठी जनजागृतीसाठी आम्हाला नेहमीच मार्गदर्शन ठरतील. आणि आज जी शोभायात्रा त्यांच्या मार्गदर्शनाखाली निघाली आहे तसेच यापुढेही ती आमच्यासाठी कायम चालू राहील आशा करत सर्व रत्नागिरीतल्या रहिवाशांना आजच्या शोभायात्रा तसेच गुढीपाडव्याची खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. रत्नागिरी शहरातील राम मंदिर इथं या शोभायात्रेचं समापन करण्यात आलं. राम मंदिर इथे नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेचं स्वागत आणि आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी मंदिरामध्ये जाप केला. तसंच नरेंद्राचार्य महाराज की जय अशा जयघोषात संपूर्ण राम मंदिर दुमदुमून गेलं.
यावेळी श्रीराम मंदिरातील उपस्थित भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. सर्व उपस्थित भाविकांनी यावेळी आनंदाने महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि या शोभायात्रेचं समापन करण्यात आलं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.